टू माय चॅनल सँडी डायरी 27. आज मी आहे घरी आणि आज तुम्हाला युजफुल वस्तू दाखवणार आहे. ते आहे झाडांसाठी आहे. ते आहे म्हणजे ग्रीन स्टिक. हे तुम्ही कदाचित फेसबुक किंवा इंस्टाग्राम या कुठेही तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल, पण हे युजफुल काय आहे झाडांसाठी आणि केवढे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते आहे एक आहे युजफुल फॉर जे इथे हेल्दी प्लांट हे सगळं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आपले. ओके, लश अँड ग्रीन पॉयलेट. ओके, ग्रीन लिफी वेजीज म्हणजे ग्रीन लिफी म्हणजे आता आपल्या झाडांचं पानं कसं असतात युजली ग्रीन असतात आणि काही बेसिकली काय होतं की ते ड्राय होतात किंवा त्याचे काही रंग निघून जातं उन्हात जास्त असल्यामुळे. त्यामुळे ते हे टाकलं की त्यांना तर ग्रीनरी मिळतं. इन शॉर्ट आपण काय बोलतो माहिती आहे, प्रमोट द लीव्ह फॉर द स्टेम. म्हणजे इन शॉर्ट काय झाडांसाठी हे फूड आहे. 60 डेज चालतो हा जो स्टिक आहे, हे जे स्टिक आहेत ते मातीमध्ये टाकायचं आम्ही आणि त्याच्यामध्ये ते सोडून द्यायचं आणि याच्यामध्ये रिझल्ट मिळणार. रिलीफ आहे इथे 60 डेजचा. 60 डेज स्लो म्हणजे आरामात, म्हणजे 60 डेज म्हणजे ऑलमोस्ट 2 महिने होतात. 2 महिन्यांमध्ये किती फरक येतो ते आपण बघू. मी आज जरी टाकलं, आज तारीख आहे 12 तारीख आहे, तेच मी 12 डिसेंबरला बघितलं तरी केवढं चेंजेस होणार आहे ते आपण बघू. चला मी तुम्हाला आता दाखवतो. माझं छोटंसं मिनी गार्डन घरात बनवलं आहे. वेगळे प्लांट्स लावलेत, त्यामुळे त्यांना मी हे स्टेम्स लावणार आहे. स्टिक्स म्हणजे त्यांना एक वेजी आणि एक ग्रीन लिफी मिळायला पाहिजे. ओके, चला तर बघायला गेलं तर हे आमचं मिनी गार्डन आहे. मिनी गार्डनमध्ये माझ्याकडे हे आहे ब्रह्मकमल, मग आहे आपलं कढीपत्ताचं झाड, मग आहे स्नेक प्लांट, मग आहे टगर, मग इथे आहे तुळस. त्या झाडांचं नाव मला माहीत नाही पण मस्त ग्रो झालेलं आहे, त्यामुळे मी सांगता येणार नाही. आणि तो शेवटचा आहे आमचा मनी प्लांट. आणि एवढंच नाही, मी उगावमधून 2 झाडं आणलेले आहेत. हे आहे हे दोन आहे. हे आम्ही ऑनलाईन मागवतो. ऑनलाईन मागवू शकता तुम्ही ugav.com तिकडनं तुम्हाला चॉईस करू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. कुठे काय पाहिजे, कुठलं कसं पाहिजे. आणि एक बेनिफिट काय माहिती आहे का, आपण हे बर्थडे गिफ्ट, ॲनिव्हर्सरी गिफ्ट, मदर्स डे, फादर्स डे किंवा काही, आता आपण विचार करतो अरे यांचा बड्डे येतो आहे, माझा भावाचा बड्डे येतं किंवा बहिणीचं येतं किंवा घरच्यांचं आजी आजोबा त्यांचं बड्डे येतो. आपण काय द्यावं, प्रत्येक गोष्टी आपण जेवढं देऊ नाही शकत आपण विचार करायला बसतो. सर्वात बेस्ट तुम्ही मला कोणाला सेंड करायचं ते तुम्ही करू शकता आणि तुम्ही त्यांच्या घरी तुम्ही सेंड करा म्हणजे त्यांना ते मिळणार. हे बघा, हे मातीमध्ये घालायचं खत घेतलं मी यांच्याकडनं. ugav.com म्हणून आहे, www.ugav.com. त्यांच्याकडनं तुम्ही मागवू शकता. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, एक बेनिफिट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करताना तुम्हाला कुठला प्लांट पाहिजे मग. आणि एक दुसरं म्हणजे कसं आहे माहिती आहे, ह्याच्यामध्ये एक आहे प्लांट सिलेक्शनमध्ये की तुम्ही इनडोअर पण घेऊ शकतात आणि आउटडोअर. इनडोअर म्हणजे घरामध्ये ठेवायचं, कमी ऊन लागतं, कमी पाणी लागतं याच्यात, ते एक बेनिफिट असतं. आणि त्याच्यामध्ये आमचं एक चॉईस असतं की आम्ही कोणालाही पाठवू शकतो, कुठलंही ऑल ओव्हर इंडिया. चला मग मी तुम्हाला दाखवतो ग्रीन स्टिक लावताना. चला मग, हे झाडांचं कुठे रूट्स आहेत ना तिथे जवळपास तुम्हाला लावायला लागेल. हे थोडं असं पूर्ण कर बस. ॲक्च्युली कसं आहे की माझ्याकडे जे झाड आहेत ना त्याच्यामध्ये मी घालतो आहे प्रत्येकामध्ये, पण माझ्याकडे असे 2-3 असे कुंडी आहेत ते मोठे आहेत, तर त्याच्यामध्ये मी 2 टाकणार आहे, 2 स्टिक टाकणार आहे. तर हे छोटे कुंडी आहेत त्याला एक चालतं. बेसिकली मी आता 2 कुंडी आहेत माझ्याकडे, ते मोठे आहेत
त्याच्यामध्ये मी इन्सर्ट करणार आहे. आता हे ब्रह्मकमळ मोठं आहे, तर याला मी 2च घातले. एक या पॉईंटला घालीन, एक मी त्या पॉईंटला घालीन, कारण की माझं ब्रह्मकमळ खूप मोठं आहे, कोंडी खूप मोठी आहे आणि खूप वर्ष जुनं पण आहे. दोनं पण आहे. तर ते छोटे, आता हे 2 छोटे कोंडी आहेत, तर त्याला मी एकच घालणार, कारण की हे उगं मी मागवलेलं ऑनलाईन. आणि हे 2 प्लांट्स आहेत ना, बेसिकली याला सनलाईट जास्त लागत नाही आणि पाणी पण जास्त लागत नाही. म्हणजे मी वीकमध्ये एकदाच पाणी घालतो आणि कुठेतरी एक वीकमध्ये एकदा, म्हणजे संडे टू संडे एक उन्हात ठेवतो, म्हणजे ॲटलीस्ट त्यांना एक सनलाईट मिळून देईल. पण जास्त सनलाईट पण नको आहे ना, इनडायरेक्ट सनलाईट चालतं त्याला. एक डायरेक्ट सनलाईटला लागतं, म्हणजे एक अर्धा तास दिलं तरी बस झालं असं. म्हणजे तुम्हाला हे गिफ्ट द्यायला पण खूपच चांगलं वाटणार आणि आवडणार पण लोकांना, काहीतरी युनिक गिफ्ट होईल. हे बघा, मला एवढं झाडांचं आवड आहे ना, तर मी एक माझं मनी प्लांटचं एक हे कट केलं आणि एका बॉटलमध्ये पाणी भरून नुसतं ठेवलं आणि हळूहळू याचं ग्रो होणार. म्हणजे कधी 3 महिने लागणार किंवा 4 महिने लागणार, कसं ते ग्रो होणार तसं मी कुंडीमध्ये टाकणार ते. पण हे दिसायला पण छान वाटतं. एका कोपऱ्यात कुठे तुम्ही ठेवता, घर सजवतायत आजूबाजूला, किंवा साईड टेबल बोला, किंवा एक वॉलचं युनिटमध्ये ठेवलं तरी चांगलं वाटतं. ओके, बघून घ्या. आणि आता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.